की जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हेलो 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 सुंदर तिहण उभी विटेवरी करकटेवरी ठेवोनिया सुंदर तिहण उभी विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पितांबर सुंदर ते धन उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया सुंदर ते धन उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची धार तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धार तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवड निरंतर हेची जाण तुळशी हार गळा काशे पितांबर आवड निरंतर हेची जाण तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी मकर तळपती हा मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडली द्रौपदी श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडली द्रौपदी श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा काशे पितांबर तुळसी हार गळा काशे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर पार घुमाए विडो पार घुमाए जय 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 विडो पार घुमाए जय 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 पार घुमाए
हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय राम कृष्ण जय 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 राम हरी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता रोशनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवी हा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई उडाली पक्षीनी गेली अंतराळी उडाली पक्षीनी गेली अंतराळी उडाली पक्षीनी उडाली पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीने उडाली पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीनी उडाली पक्षी
गेली अंतराळी उडाली पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीने उडाली पक्षीने गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवनिया चित्त बाळाजवळी ठेवनिया तैसे माझे मन राहो का ईश्वरी तैसे माझे मन राहो का ईश्वरी तैसे माझे मन चित्त बाळा जवळी ठेवनिया चित्त बाळा जवळी ठेवनिया चित्त बाळा जवळी ठेवनिया चित्त बाळा जवळी ठेवनिया तैसे माझे मन तैसे माझे मन राहो का ईश्वरी तैसे माझे मन मग सुखे संसारी असेल का मग सुखे संसारी गपदसानी धनी 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 मग सुखे मग सुखे संसारी मग सुखे संसारी मग सुखे संसारी मग सुखे संसारी मग सुखे संसार ऐसे लगा Sari ga ba ba ga ba ga re ga
सद्गुरु किशनगिरी बाबा सद्गुरु गणश्री महाराज की की जय हरा विठाला हरा विठाला महाराज की जय हरा विठाला विठाला कुंडली कबरदा हरि विठाल श्री ज्ञानदेव रुखा माऊली ज्ञानेश्वर महाराज महारुद्र हनुमान की श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा चैतन्य काणेपणाकर महाराज की जय हर हरा विठाला रोज रजनी जमन मुकुर सुधारी वर्णो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरबु कलेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यो वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रय समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम करू प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तो का उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त पिला जवळी ठेवोनिया तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखी संसारी असेल का धेनुच रे वणी वत्साचे घरी चित्त वत्सावरी ठेवोनिया तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखी संसारी असेल का दुडीवरी दुडी सखियासी गोष्टी करी चित्त दुडीवरी ठेवोनिया तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखी संसारी असेल का विष्णुदास नामा विणवी परोपरी ते प्रेम श्री हरी द्यावे मज तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखी संसारी असेल का विठ्ठल 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 ललिता वरदे हरी विठ्ठल हरिनाम भगवान की जय काल भैरवनाथ महाराज की जय कानिपनाथ महाराज की अवधूत चिंतन देव उडाली पक्षिणी गेले अंतराळी चित्त पिला जवळी ठेवणिया बऱ्याचशा जणांच्या पाठातला आणि बऱ्याचशा जणांच्या माहितीतला अभंग पण बऱ्याचशा जणाला माहित नाही असा अभंग सेवेकरता निवडला वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सगळे स्वैरे इष्ट मित्र नातलग बागडे परिवारातील सर्व बागडे परिवारावर प्रेम करणारे बागडे मामावरती प्रेम करणारे सर्व वारकरी नेवाशा तालुक्यातील पाथर्डी तालुक्यातील सर्व वारकरी उपस्थित प्रभू प्रिय श्रुत वर्ग या ठिकाणी विणेकरी स्वतः बागडे मामा पुन्हा तांबे महाराज उपस्थित आहेत संतोष काका युवा कीर्तनकार उपस्थित अशोक भाऊ उपस्थित विकासानंद महाराज तुषार महाराज कृष्णा महाराज मृदुंग्याला साथ देतात पुन्हा या ठिकाणी यवशोभ महाराज उपस्थित आहेत पुन्हा सतीशजी महाराज आहेत बाळासाहेब महाराज आहेत मस्के मामा आहेत आणि आमचे हिरडपुरीचे बाबा आहेत हनुमान सिस्टीम या ठिकाणी कॅमेऱ्याची ऑपरेटिंग करतोय भगत साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ उपस्थित आहेत मामा आहेत संतारामदाजी आहेत सगळे माणसं या ठिकाणी ताके परिवारातील मस्के परिवारातील सेटे परिवारातील माता भगिनी पुरुष वर्ग अबालवृद्ध उपस्थित प्रभू प्रिय श्रुत वर्ग आमचे कुडगावचे भाऊ उपस्थित आदी करून आजूबाजूच्या गावचे सर्व चांगल्या प्रकारची शेती करणारे आणि प्रतिष्ठित आणि चांगल्या प्रकारचं जीवन जगणारे पुरुष मंडळी आणि महिला वर्ग उपस्थित आहे मायबापांनो माझ्या मुखारविंद्यातून निघणाऱ्या बाजरीच्या कण्या तुमच्या कानामध्ये घालण्याचा प्रयास आणि प्रयत्न करणार आहे 1.5-2 तास मला जेवढं समजलं जेवढं वाचलं जेवढं रुचलं जेवढं पचलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न बापू मी करणार आहे तुमच्या समोर आणि म्हणून अभंग सेवेकरता सर्वात महत्वाचा नामदेव महाराजांचा आहे महाराज उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त पिला जवळी ठेवणिया ही उडून गेली 1 वर्षापूर्वी या घरट्यातनं उडून गेली मग या ठिकाणी त्यांचे पती आमचे बागडे मामा वारकरी आहेत दीर आहेत त्यांचे राधाकिशन भाऊ आप्पासाहेब भाऊ भाऊसाहेब भाऊ असे 2 दीर आहेत आणि मुलगा भाऊसाहेब असेल पुन्हा गणेश त्यांचा नातू आहे परशुराम भाऊ आणि भाऊसाहेब भाऊ ह्या असे 2 त्यांचे पुतणे आणि सौभाग्यवती नंदाताई काशीनाथ आरगडे मुलगी आणि जावई असा त्यांचा परिवार आहे परिवारावर प्रेम करणारे तुम्ही आम्ही बाबा उडून गेली ती 1 वर्षापूर्वी गुरुजी पण तिचं चित्त घरट्यातल्या लेकराकडे आहे आणि घरट्यातल्या लेकराकडे त्रासून आता बऱ्याचशा जणांचा गोड गैरसमज आहे याच्यातला जरा बारकावा सांगतो तुम्हाला 1 वर्षापूर्वी त्यांचा शेवट झाला का सुरुवात झाली बोला ना बोललो आपण काय म्हणू
नारायण मामा शेवट झाली. गुरुजी आपण म्हणू 1 वर्षापूर्वी शेवट झाला. आता सूर्य उगवलाय. आता हा सूर्य याचा सुरुवात आहे का याची शेवट आहे? सुरुवात आहे. मग हे शेवटाकडे चालला ना. सुरुवात म्हणजे हा याचा शेवट आहे आणि शेवटाकडे गेला म्हणजे तो सुरुवातीच्या तयारीला गेला. मग आमच्यातनं निघून गेलेली बाई ही 1 वर्षापूर्वी हिचा शेवट झाला का सुरुवातीच्या तयारीला गेली. दळण करताना तुम्ही महिला मंडळ दळण पाखडलं, सुपात घेतलं, पाखडलं आणि ते दळण केलेलं धान्य आठव्यात किंवा आधुलीत टाकलं. आता 1 नंबर कुणाचा? वरी आलेले धान्याचे काही कण आहेत त्याचा का बुडाला काही धान्याचे कण आहेत त्याचा? 1 नंबर कुणाचा? बुडाला आहे. कारण की आधुली जर डब्यात टाकली तर खालचा काय झाला? वर आला. एखादी आई आपल्या लेकराला स्तनातलं दूध पाजत असेल आणि एकीकडच्या स्तनातलं दूध संपलं आणि म्हणून तिनं त्या स्तनाचं काढलं आणि दुसऱ्या स्तनाला लावूपर्यंतचा मधला काळ म्हणजे मरण. तसं बाईच्या वाट्याचं भगवंताच्या स्तनातलं दूध संपलं आणि त्या भगवंताने त्यांच्या वाट्याचं दूध संपलं म्हणून त्यात एकीकडच्या स्तनाचं काढलं आणि दुसऱ्या स्तनाला लावूपर्यंतचा मधला जो काळ असतो त्याला तुम्ही आम्ही मरण म्हणतो. तसं पाहता मरण नसतंच. कारण की पुढच्या जन्माच्या तयारीला हा जीव लागलेला असतो. म्हणून तुम्ही आम्ही ज्याला शेवट समजतो साधू संत त्याला पूर्ण विराम समजतात आणि पुढच्या जन्माच्या तयारीचं वाटचाल त्यांनी चालू केलेली राहते. कारण की इथं जन्माला आलो की आम्ही स्वातंत्र्यात आहोत का पारतंत्र्यात आहोत? आमचं जगणं सासूर वासनीसारखं आहे का नाही? सासूर वासीन कळते ना. आता सासूर वासीन नाही, आता सूनवास. हा सासूरवास कशाचा राहिला? आता सूनवास. सून आलेली असती ताकदीच्या रगीत आणि सून सासू गेलेली असती पांघरायच्या रगीत. रगी दोन्हीकडे पण आहे. एकीला दुपारा हिव वाजत म्हणून रग अंगोर घेती आणि एक ताकदीच्या रगीत आलेली असती आणि म्हणून दोन्हीकडे रगी आहेत. एक पांघरायची रग आहे आणि एक ताकदीची रग आहे. म्हणून आता सासूरवास नाही सूनवास आहे. आणि पूर्वीचा सासूरवास असा असायचा. याच्यातला जरा अभंगामध्ये जेवढं आलं जेवढं रुचलं तेवढं सांगण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतो. सासूरवास असा असायचा. पूर्वी 6 वर्षाच्या असतानाच लग्न व्हायचं. बरोबर आहे ना? लहानपणी. आणि सासू समोर गेली का सासू मोठी दिसायची. सासू म्हणजे जिला सारखं सासून 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 ठेवलेलं तिला सासू म्हणतात. तुमच्या 6 वर्षाच्या पोरीला तुम्ही सकाळी उठायला गेला तर कसं उठिता? बाळा उठायचं नाही का? देव बाप्पा डोक्यावर आला. उठ ना बाळा. आई मला आज शाळा नाही. उठ ना ग, आंघोळ करून घेईन परत झोप. नाही आई मला झोपू दे. आणि पुन्हा आई त्या लेकराच्या गालावरून हात फिरवते, आलाबाला घेते, दंडावरून हात फिरवते आणि पाठीवरून डोक्यावरून हात फिरवते आणि मानी खाली हात घालते आणि झोप म्हणते. नंतर कव्हाय ना उठाना. पण 6 वर्षाची सून नांदायला गेली, सासू उठवते कशी माहित आहे का? सासू उठवते कशी? झोपलेल्या त्या 6 वर्षाच्या पुरी जवळ जाते आणि केस पकडते झिंजा आणि मेलेलं जनावर जसं वडीत न्यायचं ना तसं वडीत न्यायचं जात्यापर्यंत. आणि तुझ्या बापाने काय झोपा काढायला पाठवलं का इथं? आणि जात्याजवळ नेऊन सोडायचं आणि 2 पायल्याचं दळण दळ म्हणायचं. आपली हीच गत आहे ना. आता मोटरीच्या खोक्याजवळ नेऊन सोडायचं.
आणि ट्रॅक्टर जरी नाही उठलं तरी त्याला खालून तुरटीची काडी लावायची आणि टर आणि मोटर जाळून घ्यायची. पोरं मग शाद येतात. म्हाताऱ्या कळत नाही तर कशाला मरतो. मग स्वातंत्र्यात आहेत का पारतंत्र्यात आहेत? तुम्ही आम्ही पारतंत्र्यात नांदायला आलेलो तुम्ही आणि प्रत्येकाचा मुराळी येऊन बसलेला आहे. आणि ह्या मुराळ्याची वाट जशी सासूरवासीन पाहते ना महाराज. आणि म्हणून आमच्यातून निघून गेलेली माई मला असं वाटतं 3 वर्षापासून जागेवरच होती. बागडे बाबा बरोबर आहे ना? आणि जागेवर असताना नातीनं नाताने मुलानं बागडे बाबानं सुनानं सेवा करावी. आणि सेवा करत असताना ती सेवा सुद्धा मनाला कधी कधी खंत वाटून जायची का मी यांच्याकडून किती दिवस करून घेऊ, किती दिवस असं जगणं जगू. मेलेलं बरं, मेलेलं बरं. लक्षपूर्वक आहे का? तसंच आहे. एकदा का सासूरवासी नांदायला गेली ना, फराफरा जनावरासारखं वडीत आणावं सासून आणि जात्या समोर नेऊन टाकावं, दळ म्हणावं. ती जात्याचा खोटा ठोकायची आणि तिथं धान्य टाकतो ना त्याच्यावर डोकं ठेवून ढसढसा रडायची आणि एकच विनंती करायची, बाबा का दिलत मला या घराला? मोठं घर म्हणून दिलं. लहानपणीच मला एखादा आड किंवा येहीर कमून नाही पाहिली, माझ्या नरड्याला नख कमून नाही लावलं. का दिलत मला ह्या घरी? लक्षपूर्वक आहे का साधक माय बापांनो? कीर्तन असं तसं नाहीये. का दिलत मला ह्या घरी? आणि अशी वाट पाहायची आणि दुसऱ्या दिवशी पाणवठ्यावर पाण्याला जावं लागायचं. आणि मैत्रीण विचारायची, बाई बापाचा निरोप आला का ग? दिवाळीच्या सणाला येईल म्हणला होता. आणि माई आलेला नसायचा तरी ती म्हणायची खोट माझा बाप मला न्यायला येणार आहे गाडी बैल घेऊन. मनाला समाधान वाटण्याकरता. लक्षपूर्वक आहे का? आलेला नसायचा. तिथंच पाणी शेंदायची, पोटात येट यायची, घागर भरायची, उचलत नसायची, बळाच उचलून घ्यायची आणि मानपाट एक होऊपर्यंत सपराच्या वलचणीला रांझून रचलेला असायचा आणि त्याच्यावरती धडधडा जाऊन तिनं ती भडभडात जाऊन तिनं ती घागर रेचावी. तसं मन तिचं तिथं रिसल्या जायचं भडाभडा. वला झालेला पदर वलचणीच्या ठिकाणी जायचं आणि मुळू रडायचं आणि वाट पाहायची कुणाची? दिवाळीच्या मोळा लेकी आसावरी, दिवाळीच्या मोळा लेकी आसावरी, दिवाळीच्या मोळा लेकी आसावरी, दिवाळीच्या मोळा
टाळ नका सोडून दे, जो टाळाची नका करी, जो टाळा टाळी टाळाची उतरणी घ्यायचं म्हणजे मजा येते तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल अंगठ कुणी काढीन पण आड्या मोडाना लय महत्व आहे. नाही आडे मोडन पुन्हा ते आड्या मोडाना दंड टाकायचा असतो, एकीकडून उतार काढायचा चढ काढायचा, नाही तर फार इकडं उतर करून ठुलन दंड खड्ड्यात केला पाणीच जाईना काय होईना, अशी खेळ व्हायचा. हो. दिवाळीच्या मुळा लेकी आसवली पाहत असे वाट पंढरीची, म्हणजे बापाची. बापाची वाट पाहते, माझा बाप येईल आणि मला घेऊन जाईल. साधी वाट पाहता का तुम्ही? मळ्यात गेली लेकरू आणि तिकून धुराळा उठला आणि वाटलं बापाची गाडी आली. तसंच सरपण मोडायचं थांबली आणि असा पदर तोंडाला लावला आणि टाचा वर करू करू पाहत होती, पण जवळ आलं लक्षात आलं ती वावळट आहे. जवळ आलं लक्षात आलं वावळट आहे. रात्री झोपत नसायची ती. माझा बाप मला नेहण्या करता येईल. आणि म्हणून माई एखाद्याच्या गाडी बैलीच्या घोंगरमाळा वाजल्या का खिडकीतून डोकून पाहायची. तिला वाटायचं माझ्या बापाची गाडी कोण्या टायमाला येईल माहित नाही. आणि तशी साधक मृत्यूच्या वेळेस हीच वाट पाहत असतो महाराज. साधी वाट नाही पाहत आम्ही, आनंदाने काळ देहासी आला खवू, काळ देहासी आला खवू, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. अभि आनंदे अभि आनंदे अभि आनंदे नाचू गाऊ, काळ देहासी आला खवू, काळ देहासी आला खवू. आनंदे 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 नाच गाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आला खाऊ, आला. काळ देहाला खायला आला म्हणजे आपल्याला आपला मुरहळी न्यायला आला. तुमच्या डोक्यात आलं की नाही का? हे आपल्याला खोटं दिलेलं आहे हे सगळं. आणि आलं का मग वावर ते म्हणते माचे माचे याच्यासाठी मारामाऱ्या करीत. बरं जे आपलं नाही त्याच्यासाठी मारामारी करते. लक्षात ठेव, आपलं नाहीच आहे ते. आपलं नाही बाण तिथंच हसतो. हे उगं घेणं देणं कंदील लावून येणं. म्हणजे इथं उंटाच्या मधावर येऊन पाणी चाललं, शेळी म्हणते माया आळापण्या भिजत्यान का? काय आहे आमचं? काही नाही. फलकट हा संसार फलकट आहे. जसं बाजरी झाल्यानंतर बणग्या बाजूला जात असतात आणि धान्य जागेवर राहत असतं, तसं जागेवरचं धान्य आम्ही आहोत. आणि फलकट म्हणजे बणग्या प्रपंच. नको त्याच्यासाठी देह झिजवलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येर झार हरी वेल, वाया येर झार हरी वेल, हा वाया येर झार हरी वेल. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. लटिका व्यवहार सर्व हा संसार. म्हणून इथं
आधी इथं ताके मामा आहेत, बागडे मामा आहेत, बाप्पू भाऊ येतो, ही जुने माणसं. तुम्हाला पोरगी द्यायला ज्या घरी जायचं त्या नवरदेवाचं घर पाहत होते का शेती? नाही, पगाराचा आकडा का जमिनीचा तुकडा? काय पाहायला जायचं? जमिनीचा तुकडा. वा, घरात नव्हते का सप्पर आहे का बंगला हे नव्हते पाहते, घरात जाऊन वावरात जायचे. का पाहिजे तिथं? तिथं कवठीची झाडं आहेत का, बोरीची झाडं आहेत का, आंब्याची झाडं आहेत का, पेरूची झाड? कशाला? सासूरवासीन राहील माई पोरगी. आणि यदा कदाचित सासूरवासनीचा नियम असा राहायचा, सगळ्याला वाढायचं आणि कवाडा आड बसायचं. आणि सगळ्याचं होईपर्यंत डोकं सुद्धा नाही. हुशार जर मालक असला तर त्यानं अर्धी नाही तर चतकुर भाकर ताटा खाली ठेवायची आणि ताट उचलताना तिनं ती भाकर उचलायची आणि भाजी ज्या कढईत केलेली असायची तिला पुसायची मग खायची. हे सासूर वासनीचं जिनं होतं बर का. आणि तसं आपलं जिनं सुद्धा असंच आहे. आता आपण पुसून नाही खात तर काय खा? धोतराला गाठीन बँकेत कोटी. आमचं जिनं असंच आहे माय बापांना. आणि मग तिनं ती भाकरी खायची. माई अशी वाट पाहावी तिनं, अशी वाट पाहावी तिनं, अशी वाट पाहावी जसं नुकतंच अंड्यातून निघालेलं पिल्लू. एवढं एवढं पंख असते दादा महेश महाराज आणि गिरे महाराज. ते असं एवढं एवढं पंख असं असं करतं. जोपर्यंत आई जवळ आहे तोपर्यंत त्याचं तोंड असं राहत मिटलेलं. पण आई ज्या वेळेस उडून जाते आणि उडून गेल्यानंतर त्या पक्ष्याचं तोंड कसं राहतं त्या पिल्लाचं, ते अंडज. आई कधी येऊ शकते. पिलू वाट पाहे उपवासी, पिलू वाट पाहे उपवासी. पिलू वाट पाहे प्रभाते पक्षिणी सारी असी जाय. हे ताटन बासनं नाही महाराज, घ्यावे धुवून या ताट. हे पंचमहाभूताचं ताट. त्यांचे झाले, आमचे झाले या भोजन. आणि शेष, शेष म्हणजे शेषनाग नाही बर का, शेष म्हणजे उरलेलं तुम्ही. आणि म्हणून याच्यात फार मोठे बारकावे. म्हणून जगत असताना जसं सासूरवाशीन आपल्या बापाची वाट पाहते ना, तसं साधक काळाची वाट पाहतो. आनंदाने त्याला सामोरं जाईल मी देव. हा, आम्ही आनंदे नाचू गाऊ. हो, आणि काळ आला मा काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे नाचू गाऊ जाणार आहे. तसं आम्हाला एक दिवस जायचंय, तो आम्हाला खाण्याकरता येणार आहेत. मग आम्हाला आमच्या जीवनातला परमार्थ त्याला जर गोड लागला तर पुढच्या जन्माचा रिझल्ट तुम्हाला ते चांगला देईल. आणि म्हणून जगत असताना आमच्यातला ताटपणा आम्हाला धुवून घ्यायचा आहे. कारण की मरणार आहोत आम्ही सर्वजण, मरण्याकरता चाललेलो. किती फुगिरी मारा, किती जागिरी करा. काही काही जण, आता मी त्या दिवशीच कीर्तनात सांगितलं कानिपनाथाच्या तिथं, बऱ्याच बाया म्हणतात येड संभळील. बरेच माणसं म्हणतात बाबा मी जर नसतो तर यांच्यावर हारळ उगली असती. काही नाही महाराज, तुम्ही जाऊन पहा. तुमच्यापेक्षा चांगला प्रपंच करणारे माणसं आहेत ना, चांगला करणारे प्रपंच माणसं आहेत. तुम्ही जाऊन बघा. बघतो मरणा करता आलेलो तर आमचा मुराळी येऊन बसलेला आहे. आम्ही फक्त पिशी भरायची, निघायचं कार्य करायचं. मुराळी आलेलं
पिशवी भरायची, निघायचं, कार्य करायचं. वाळलेल्या गौऱ्या तयार आहेत का थापावं लागतात? वाळलेलं सरपण रडणारे सांगावं लागत आहे का आमच्या घरी वार लईन, रडायला कोण नाही, तुमच्याशिवाय ग्या घाटा होत नाही, या पटक्यान आई का सांगा. असतात काही काही बाया ग्या घाटा करणार, त्यांना सवय असते, त्यांना काहीच जमत नाही, त्याला रडता चांगलं येतं मला. ज्याला काहीच कळत नाही ना, आता 45 50 वर्षाच्या बाया झालेल्या आहेत, पण अजून भाजीचा आणि मिठाचा मेळ लागत नाही, ते रडायला पक्के राहतात. 4 माणसं स्वयंपाक करायचा, 8 माणसंच करून ठेवते, तशाच चळती चपात्या उरल्या. ते म्हणे आज जादाच झाल्या. मी म्हणलं तुला मेळच नाही अजून 45 वर्षी झाली तरी. ज्याला हे मेळ जमला ना त्याला जीवन जमलं महाराज, जीवन जगता आलं. ज्याला जगता आलं त्याला मरता आलं. मरतोय आम्ही एक एक दिवस, एक एक मिनिट, एक एक तास. हो हे 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 मरायला जन्माला आलेलं आहे महाराज. मरणा हाती सुटली काया, विचारी ये निश्चय, नासुनिया गेली खंत. हो हे काया मरायला सुटलेली आहे. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, माझी दाढी काळी भोर होती, आता सारी ढवळी झाली. म्हणजे याला काळाने याच काळाने काळ पण खाल्लं की नाही, चांगल्या प्रकारची तब्येत होती माझी. तुम्ही सर्वांनी मला पाहिलेलं आहे. 87-88 किलो वजनाचा मी गडी. तेव्हा खायचोय भरपूर, चपात्या तेवढ्याच खायचो, दूधही तेवढंच प्यायचो. वडे जर खायला बसलो 1 डझन वडे 24 पाव खायचो मी. खात होतो मी. आता जर म्हणले तू लय खातो तर दूध मी लय पेत होतो. आणि सरपंच आता संतोषराव जर म्हणले तू लय दूध पेतो ना, आपल्या तिथं गोठ्यात म्हैशी लिहिली आहे, तुला 2-1 लिटर पाहिजे. आता जर मामा मी 2 लिटर पेलो तर मला 15 दिवस कार्यक्रमाला उजरून नाही द्यायचं ते. कारण माझी पचन क्रिया मेली का जिवंत आहे? मेली. माझी 20 वर्षाची 15 वर्षापूर्वीची पचन क्रिया होती ती मेली. बऱ्याचशा जणांचे 40% गुडघे मेलेत. अचानक मरत नाही माणूस, हळूहळू डाळे डाळे. अचानक कधीच मरत नाही माणूस, अचानक मरणार नाही. अगोदर तुमचे गुडघे घालणार. एक सांगू तुम्हाला, काही काही जर नजर जर वासण्यावर थांबली असेल तर अगोदर काही काहीचे डोळे घालीत. तुमची नजर कुठं थांबलेली आहे? ज्ञानाची नजर ग्रंथावर थांबली. निरोगी राहायचं असेल तर निरोग्याची नजर व्यायामावर आणि प्राणायामावर थांबली. लोभ्याची नजर बाबा, लोभ्याची नजर धनावर. आणि ज्यांच्या डोळ्यात वासनाच भरलेली त्यांची नजर. एक लक्षात ठेवा, राग येऊ देऊ नका. ज्यांच्या डोळ्यात वासनाच भरलेली आहे ना, त्यांना आई सुद्धा बाई सारखी दिसते.
लक्षपूर्वक आहे का? हो. आणि म्हणून आमची नजरेमध्ये नेमकं काय आहे, तुम्ही आम्ही काय भरलं याच, आमची नजर कुठं स्थिर झाली. माझे चित्त तुझे पायी. हो. म्हणून आमची नजर, आमची वासना, आमची नजरेमध्ये काय आहे नेमकी, काम आहे का, क्रोध आहे का, लोभ आहे का, वासना आहे का, काय आहे. तुकोबाराय म्हणतात माझी नजर तुझ्या चरणावर थांबलेली आहे. माझे चित्त तुझे पाया आणि मिठी पडली. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरीला. ए माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. थांबलंय महाराज. ते कशावर थांबलंय महत्वाचं. तुमची नजर जर वाईटाच्या ठिकाणी थांबली तर 100% वाईट आहे. तुमची नजर जर चांगल्या ठिकाणी थांबली तर 100% चांगलं. जैसी करणी वैसा फल. आज नाही तो निश्चित. मी त्या दिवशी सांगितलं भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. भगवंत देतो, छप्पर फाडून देतो. पण याच्या पुढची म्हण माहित आहे की नाही मला माहित नाही. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, मगर लेता है ना तो चमड़ी उधड़ के लेता है. तो त्याने जर दिलं ना तर छप्पर फाडून देईल. तो किती देईल याचा भरोसा नाही. पण घेतलं ना कातड सुद्धा ठोणार नाही. पण दिल्यानंतर सांभाळायच्या क्वालिटीचे आम्ही आहोत का, हे फार महत्वाचं. लक्ष्मी चंचल नाही, लक्ष्मीवान चंचल आहे. आणि म्हणून आई आपलं पिलू जसं आईची वाट पाहत, एवढे एवढे पंख, चिमणी उडून गेली का त्याचं तोंड असं हेच मिटत नसतं. जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत ते असं राहत. तशीच सासूरवासीन आपल्या बापाची वाट तशीच पाहते जसं पिलू आपल्या आईची वाट पाहतो. माझा बाप येईल, मला घेऊन जाईल. बाप आला दिवाळीच्या सणाला, पोरगी आली घरी आणि ती बापाला म्हणते बाबा एक विचारू. विचारा ना. तुम्ही आमदार खासदाराचे भांडण मिटवता? हो पोरी. मोठमोठ्याल्या घरात जर किरकिर झाली तर तुम्हाला बोलून नेतेत बाबा. हो. मग माझ्या सासूला का बोलत नाही तुम्ही? माझ्या सासूला का बोलत नाही तुम्ही? त्यावेळेस बाप सांगतो पोरी मी मस्त आमदार खासदाराचे भांडण मिटवण्याकरता तुझा बाप सामर्थ्यशाली आहे. तुझ्या बापाला नेवासा तालुका म्हणजे फार मोठा समजतो. मग माझ्या घरामध्ये माझं भांडण का मिटत नाही? त्यावेळेस बाप सांगतो पोरी तुझ्या सासूच्या ताब्यात माझा जीव आहे. लक्षात आलं? तुझ्या सासूच्या ताब्यात माझा जीव आहे. आणि जीवाला जर सासून दागण्या दिल्याच तर काय करणार मी? पोरगी म्हणजे जीव आहे. लक्षात असू दे. आणि बाप पोरीच्या पोराला ज्यादा जीव लावतो का पोराच्या पोराला ज्यादा जीव लावतो? पोरीच्या का पोराच्या? पोरीच्या. नारायण मामा बरोबर आहे. मग आम्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या मुली आहोत. आम्ही कोणाच्या लेकी आहोत? लाडकी लेक मी संताची लाडकी, लेक मी संताची लाडकी लेक मी संता, लाडकी लेक मी संता. मजबरी कृपा बहुताची, मजबरी कृपा बहुताची लाडकी, लेक मी संताची लाडकी, लेक मी संताची लाडकी लेक
प्रपंच म्हणजे लय कवटळू ना बसू नका. लय कवटळलात तर तुम्ही जिथं प्रपंच पकडीला तिथं सडता. बघा तुम्ही, हो बघा तुम्ही. हा विशेष अनुभव मला तर आला बा एवढ्या एवढ्या कमी वयात. तुम्हाला आला की नाही मला माहित नाही. कारण की कधी कधी माझी बायको म्हणती आलं बाय कीर्तन. होय मला आलाय अनुभव चांगला. तुमचं कसं आहे मला माहिती नाही. म्हणून जगत असताना आम्ही एक दिवस मरणार आहोत, मरण्याकरता आलेलो आहोत. म्हणून जगावं कसं. ज्याला जगणं कळालं त्याला मरण कळालं, आणि ज्याला मरण कळालं त्याला जगणं कळालं. म्हणून मरणा हाती सुटली काय उडून गेली पक्षिणी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त पिला जवळी ठेवून या. म्हणून त्या पक्षिणीचं चित्त पिला जवळ आहे. तसं आमच्यातून निघून गेलेली बाई अक्का म्हणायची ना का बाई म्हणायची? अक्का. आमच्यातनं निघून गेलेली अक्का शांत स्वभावाची. म्हणजे कोणासंग किरकिरी नाही, मचमची नाही. हो बागडे बाबाला तर सांभाळलंच, पण बागडे बाबांनी सुद्धा सगळं काही सांभाळलं शेवटच्या क्षणापर्यंत. सगळं सगळं. माणूस जर जागेवर असलं ना तर लेकरासारखं सांभाळावं लागत. हो आमची किंमत आपली किंमत कुठपर्यंत. तुम्ही तुमचंही सांगतो माझंही सांग. तुमची माझी किंमत कुठपर्यंत आहे. जोपर्यंत आपण आणतो तोवर मला अण्णा म्हणणार आहे. माझी बायको पाहुण्यारावळ्यात हुशार की आणि ना माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही. ते म्हणले का कस काय रोज आणतंय पाकिट. आता म्हणणार आहे, पण हा अण्णा जर जागेवर पळला ना तर म्हणते ना मरणा बी वास सुटला. कुठपर्यंत आहेत भाऊ. बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठपर्यंत आहे लटिका. व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविण. येरझार त्या हरिविण जर असेल तर काय उपयोग आहे त्या येरझारीचा तरी. आणि म्हणून कोण्यातरी दिवशी आमचा मुरळ येणार आहे. मरण्याकरता आम्ही सावध व्हायला पाहिजे. लवकरच सावध व्हायला. मरणाची तातडी, मरणाचं मायबापांनो तुम्ही आम्ही तयारी करणं महत्वाची. मरणाची तयारी, आणि तयारी मरणाची असावी माणसाची. जशी लग्नाची तयारी करतो तशी मरणाची सुद्धा तयारी करावी माणसाने. म्हणून देह नाशिवंत आहे म्हणून याला सांभाळायचं नाही का बाबा. याला सांभाळायचं. कारण की ह्या देहात राहून आपल्याला प्रपंचामध्ये आनंद प्राप्त करून घेता येईल. ह्या देहात राहून कमवलेली प्रॉपर्टीचा आनंद तुम्हाला मला करून घेता येईल. आणि म्हणून ह्या देहामध्ये असताना आपण काय खावं काय नाही खावं. हा शेवटी आपल्याला भगवंताबरोबर सोयीरपण जोडायचं. याच्या त्याच्या बरोबर नाही जोडायचं. सोयीरपण देवाबरोबर जोडायचंय. आणि देवाने टपकन आपल्या बरोबर सोयीरपण करावं. याच्याकरता आपल्या ह्या देहाची क्वालिटी सुद्धा तशीच पाहिजे. तेजस्विता पाहिजे, तत्परता पाहिजे. याला प्राणायाम, याला व्यायाम पाहिजे, याला आहार शुद्ध पाहिजे. कारण की पुन्हा नाही बरं काही. हे जे मिळालंय ना पुन्हा कधी येईन याचा भरोसा नाही. म्हणून याच देहीन याच डोळा त्याला बघायचंय, त्याला जाणून घ्यायचंय. कारण की मायबापांनो जाण्याकरता सगळे जण आलेलो आहोत. आणि म्हणून आमच्यातनं निघून गेलेली माई आणि माईच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता या परिवारानं केलेलं सुंदर पुण्य कर्म. कारण की आम्ही रोज मरतोय गिरे महाराज, रोज मरतोय आम्ही. एक एक मिनिट, एक एक तास, एक एक सेकंद आमचा वाढतोय का जीव मोठा होतोय. घडी घडी काळा वाट याची पाहे, घडी घडी काळा वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी
संपली चिंता. चिंता हरून जाते हरीच्या नामस्मरणाने. आपण आवडीने भावे हरिनाम हरिनाम घेसी. छोटे गिरे महाराज बी आणले का बरे. घडी घडी काळ वाट याची बाय. मिनिटा मिनिटाला सेकंदा सेकंदाला काळ. म्हणजे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी ते काळ तुम्हाला मला घेण्याकरता टपलेला आहे. कोण्या दिवशी गिळील माहिती नाही, सांगता येत नाही. म्हणून करावी तातडी. परमार्थ म्हणजे काय? लय मोठ्या माळा घातल्या म्हणजे परमार्थिक आहे का? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखदगत येलं म्हणजे परमार्थ आहे काय? तुम्हाला केंदूरचे कान्हो पाठक माहिती आहे का? तुम्ही नाव ऐकलं असेल केंदूरचे कान्हो पाठक. आणि त्या कान्हो पाठकाची कीर्ती जगभर पसरली बरं का आई, बरं का दादा, जगभर. आणि काशीचा एक पंडित त्या केंदूरला गेला कान्हो पाठकाला भेटायला. आणि सकाळची वेळ होती. कान्हो पाठक सपरासमोर बसलेले लेकरं खेळवत होते. आणि ते काशीचा पंडित त्यांनाच विचारतो, केंदूरच गाव ना? हल्ले हा. इथं कान्हो पाठक नावाचे संत राहतात ते कुठे आहे? त्यांनी लेकरू बाजूला ठेवलं, उभा राहिलं आणि ते म्हणले मीच आहे. तू वाटलं होतं सकाळी सकाळी वेदाचं अध्ययन करत बसला असशील, तू तर लेकर खेळत बसले. कान्हो पाठक म्हणले मला लेकर आहेत म्हणून मी काय साधू नाही का? तर म्हणले तसं नाही. तुम्हाला जर वाटत असेल मला लेकर आहेत म्हणून माझं साधू पण निघून जाईल, टाकू का लेकर विहिरीत? उचलले लेकरं दिले टाकून विहिरीत. आता झालो का साधू? आता कशाच साधू? पोटच्या पोराबद्दल दया नाही तुला, तू कशाच साधू? हा, पोटचे लेकर तू विहिरीत टाकले तू कशाच साधू? बरं जाऊ दे म्हणले, माझं नाव ऐकून तुम्ही आलात ना काका? ते म्हणले हो. मग 2 घास गरीबाच्या घरचं जेवण करून गरीबाचं घरचं जेवण सुतकाचं खातो का हा पंडित? बसले ते ते तिथं बसलेले. सुतकाचं खातो का हा पंडित? काय झालं? काशीचा पंडित आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखदगत आहेत माझ्या, आणि तू म्हणतो सुतकाचं खातो? बरं जाऊ दे, सुतक पडलं म्हणून खात नाही ना. आणि पोराला बोलवलं मग खाशीन का? हाक मारली भैया, पोरांनो काशीचा पंडित उपवासी जातोय, बाहेर या. घरातून लेकरं जसे पटापटा बाहेर यावेत ना, तशी विहिरीतून पटापटा बाहेर आले. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. अरे वा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संतनवती जगा माणसाच्या सारखे. संतनवती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नवे पैगा. समुद्र नदी नवे पैगा. आषाढ म्हणून लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संतनवती जगा माणसाच्या सारखे. संतनवती जगा माणसाच्या देर आहे मगर दुरुस्त आहे. लेट पण थेट ये होई ना बात. बागडे बाबा किती महाराज येतील आज कीर्तनाला? किती? एवढे गोळा करायचे ठरल्यानंतर 60,000 गोळा निघून जाते. नाही नाही, दुसऱ्याला आपल्याला काय डबू नाही, घेणं नाही, देणं नाही. आपला घरचा कार्यक्रम आहे. हे प्रेमाचे माणसं आहेत महाराज. बरं आपुलकीचे माणसं आहेत हे सगळे. मी तर काय करणार आहोत आपण? म्हणून गावात माझा कधी विचार करायचा नसतो पाकिटाचा. कधीच विचार करायचा नसतो. बाहेर मग ऐकून आकडे ऐकून तू मला म्हणता तू पक्का याड आहे. म्हणून कधी कधी मी म्हणत असतो एखादीन मला विचारू नये बुट केवढेचे, कारण की बाबाला किमतीचं आणि बायाला वयाचं विचारायचं नसतं. होय. आणि म्हणून माई हे सगळे महाराज मंडळी, कृष्णा भाऊ, महेश महाराज, इथं 2 कीर्तनकार 3 कीर्तनकार तर खालीच बसले. हा हे 1 कीर्तन करतो, 4 कीर्तन, आबा 1 कीर्तन करतोय, 5वा कीर्तन संतोष महाराज. हा संतोष काका 1 कीर्तन करते,
6 कीर्तनकार इथे आहेत, वाचिणारे 3-4 आहेत इथं. म्हणजे कालाच आहेत का नाही? हा इथं काल आहे महाराज. आजचा जो प्रसंग आहे तो काल्याचा प्रसंग आहे. माणसं जोडले तुम्ही धन कमवलं का ध्यान कमवलं मला माहित नाही, पण तुम्ही ध्यान कमवलेली माणसं आहात आणि अतिशय चांगल्या प्रकारचे जीवन जगणारी माणसं आहात. ऐश्वर्य कशाला म्हणतात? वृद्धपणे शरीर तंदुरुस्त राहणं याचं नाव ऐश्वर्य. ऐश्वर्य संपन्न श्रीमंत कोण आहे? ज्याचं शरीर निरोगी आहे, तगडं आहे, तो श्रीमंत माणूस आहे. पण ही श्रीमंती येते चांगल्या विचारानं. म्हातारपण आनंदात जातं याच्या अर्थी विचार चांगले तरुणपणे, त्याच्यामुळे म्हातारपण आनंद. ते म्हणे आम्ही सुधारलो पण बऱ्याच दिवसांनी सुधारलो राम भाऊ बाबाचे नादी लागून. तर आम्ही काय साधं खाटी होतो म्हणे. हे काय हे तोंडाने सांगत. कोंबड्या म्हणजे दात त्यांनी फळडे म्हणते आमचे. म्हणजे सत्य बोलले पण मार्ग बदलला. लक्षात असू द्या. हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. प्राप्त होत असते म्हणून गेली ती पक्षिणी उडून. पक्षिणीच का? कारण की पक्षाला जे कळतं ते तुम्हाला आम्हाला कळत नाही. पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी भाजप काँग्रेस हे नाही बरं का. यांनी तर या पार्टीने तर सप्ते बंद पाळली. या ज्या पार्ट्या आहेत ना गावोगावी, यांचा सप्ताह मोठा झाला का आपण त्याच्यापेक्षा मोठा करू. एक नाही का महाराज, मोठमोठे सप्ते बंद झालेत महाराज. आणि म्हणून पक्षी म्हणजे हे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप हे ते काहीच नाही. आता ते जालन्याला डोकं फुटाफुटी झाली. कोणी कोणला आशा देते, कोणला बी. बरं ज्याला काही बोलायची अक्कल नाही तर बाबा आमची गाडी नुसती धाब्यावर पंक्चर झाली ना दादा, मी यांना म्हणत असतो थोडी पुढं घ्या, धाब्यावर नका थांबू. म्हणलं कमून? ते म्हणे लोक. मी म्हणलं लोक पंक्चर नाही पाहत. बाबाची गाडी धाब्यावर कास काय उभा आहे? म्हणलं टायर जाऊन दे पण 1 किलोमीटर पुढं घे. लोक पंक्चर नाही पाहणार. मी सहज त्या दिवशी तहान लागली, लातूरला चाललो होतो का. तहान लागली तर मी तिथं थांबलो. मी म्हणलं पाणी प्यावं. गाडीतले बॉक्सच राहतो पण संपलेला होता. मी तिथं गेलो आणि त्यांची बाटली घेतली आणि पाणी पिलं. तर एक जण आलाच, जय हरी. म्हणलं जय हरी. याच्यामुळं तर पाऊस पडा ना. मी म्हणलं काय झालं आता हे? अरे याच्यामुळेच पडा ना. मी म्हणलं झालं काय? बाबा लोकांनी कुठं हाटलीत पाणी प्यावं का? आता आमच्या पाण्यात आणि पावसाचा काय संबंध? पण एकदा का तोंड फुटलं काय बोलते याचा भरोसा नाही महाराज. आणि परत पुढं खरे आपण भूक लागली. कृष्ण भाऊ भूक लागली, खायला काय खावा काय खावा काय. म्हणलं आपण तर हॉटेलमध्ये थांबू नाही. लोक मग पाणी पेलं तर असं बोललं तर आपण काहीतरी वडापाव खाल्ला तर किती बोल. तिथं म्हणलं मंडप दिसला. म्हणलं घोसा. घुसलो. आता मी एक यांना लगेच डोक्यात आलं. मी कपडे बिपडे असे घातलेले. लोक लगे गप गपा बाजूला झाले. त्यांना वाटले का ते म्हणे कुठले येतात. ते म्हणले मी म्हणलं नवरी चुलताय. कुठं राहता? म्हणलं आळंदीला. वा इकडे तिकडे गडबड केली. म्हणलं बसा टापक्यान जेवून घ्या. म्हणले हे तिकडून काही इकडून काही हे बसले. डोळे शिपीत कपडे लोक पाहिजे. आणि महाराज मी म्हणलं बसा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 2-4 जर आले. ते म्हणले तुम्ही कुठून आहेत? ते म्हणले हे पाहुणे आम्ही सगळे. ते म्हणे कोणा कोण आले? ते म्हणे नवरदेव कोण? म्हणे आम्ही नवरे कोण? ते म्हणे हो दावा आहे. जेव्हा चेंप्या केलेले बाहेर आले का मग डोक्यात आलं विठ्ठल विठ्ठल. महाराज हे असं होत असतं. म्हणून पक्षीने उडून गेली. पक्षाला जे कळालं ते आम्हाला कळलं नाही. तुम्ही समजा खुरपताय आणि डोक्यावरून तुमच्या टिटवी ओरडून गेली. ओरडून टिटवी माहित आहे टिटवी ओरडून गेली. तुम्ही म्हणाल का आज काहीतरी चांगलं होणार आहे, माय नाताल पाहुणे पाहिले येणार आहेत असं म्हणताल का तुम्ही? कोणीतरी जाणार ग. कोणीतरी जाणार ग. कारण की टिटवी म्हणजे एका ग्रामामध्ये जाऊ नये, पायामध्ये खडा धरू नये,
एक नदी तीर पाहुणे टिटवी करे तसे शयन टिटवी यमाची तऱ्हाळीन तड 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 ट्यू 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 आणि टिटवी यमाची तऱ्हाळीन. टिटवीला मरण कळालं बा. पुन्हा कावळ्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळतात. आणि कावळ्याला एक लक्षात ठेवा, सकाळी सकाळी सासू सुनाला म्हणते, सुनबाई काय आत्या, माझ्या मते पाहुणे येणार आहेत घराला. सून म्हणते म्हातारीकडनं मोबाईल ना, लॅपटॉप ना, फेसबुक ना, टेक्स्ट मेसेज ना, काहीच नाही. कसं म्हणते म्हातारी पाहुणे येणार आहेत म्हणून. सडा संवर्जन कर, गादीच्या खोळी बदल, उशाच्या खोळी बदल, पाहुणे येणार आहेत बाई. आणि सून म्हणले येडी म्हातारी काही कळना वळण तिला. आणि 4-4:30 पांदीच्या रस्त्यानं पाहुणे येताना दिसले. आणि तेवढ्यामध्ये सुनानं फरा 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 झाडून घेतलं, सडा टाकला, बेडशीट बदललं, उशीच्या खोळी बदलल्या, चहा केला आणि पाहुण्याला दिला. आणि सून उठून शेजारी गेली मंगल काकूच्या तिथं. आणि मंगल काकूल म्हणायला लागली, बाई आमच्या म्हातारीकडे मोबाईल नाही, कॅम्प्युटर नाही, लॅपटॉप नाही. मग झालं का, सकाळी म्हणली पाहुणे येणार आहेत आणि आलेच. याच्यावर ते म्हातारी काय काय नो चटूक येत काय काय नो. चटूक कसेच ती बाटूक सोलून खातीन, कसे चटूक येईन तिला, बाकरी ना फिकरी तिला, कशाच चेटूक. मग सांगितलं कोणी तिला, तर सकाळी कावळ्यानं सांगितलं. पहिलं तो गे काऊ कोकता, पहिलं तो गे काऊ कोकता, शकुन गे माये सांगता, शकुन गे माये सांगता. कृष्ण महाराज घाबरले ना, घाबरून वाजत ठोयचे. आपल्याला कोणी घाबरलं नाही ना, मग काय उपयोग नाही, येडे येते भाई. महाराज कावळा कोकतो का वळडतो. पहिलं तो गे काऊ, मग कावळा कोकतो भाऊ का वळडतो. कावळा कोकत नाही, कोंबडा कोकतो. लेकरू रडत का हांबरत. आता डोक्यात येईल तुमच्या, लेकरू रडत, वाघ हिसतो का डरकाळ्या फोडीतो, आणि घोड डरकाळ्या फोडीत हिसत. मग आता कावळा कोकतो का ओरडतो. तुमच्या डोक्यात नसन आलं रेटून जेवून जा. नसन आलं तर जेवून जा. कावळा कोकत नसतो, कावळा ओरडत असतो. मग कोणता कावळा कोकतो महाराज. पुन्हा दही भाताची उंडीन लावीन तुझे तोंडी. कोणच्या नाही, आता पॉइंट हाय, बारकावा याच्यातला हाय, पुढचं मी सांगतो बरोबर. मग
दही भाताची उंडीन लावीन तुझे तोंडीन. शिवाजी महाराज कावळ्याला चोच आहे का तोंड आहे? मग कोणच्या कावळ्याला तोंड आहे? आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी. महेश महाराज, कावळ्याचा सीजन आंब्याचा का लिंबुळ्याचा? मग कोणता कावळा आंबा खातो? दही भाताची उंडी. कावळ्याला दही भाताचं वावड आहे. कावळ्याच्या अंगात पिते महाराज. कावळ्याचा रंग. तुम्ही हिटनरीचे डॉक्टर असतात, हिटनरीचेच ना, जन पशुचिकित्सक, त्यांना विचारा. कावळ्याच्या अंगात उष्णता जास्त असल्यामुळे दुपारी कावळा दिसत नाही, त्याचा रंग काळा आहे. उन्हाळ्यात कपडे काळे घालाव का ढवळे? आणि धवल घातले तर काय होईल? शुभ्र जर घातले तर काय होईल? ढवळे नका घालून, पांढरे नका घालू, शुभ्र घाला. महाराज, माय बापांनो, म्हणून कावळ्याला उष्णता असल्यामुळं कावळा दहीन भात खात नाही. त्याच्याकडे स्वतःकडे मरणाचं दही आहे. बघा तुम्ही, कावळा ज्या वडावर बसतो त्या झाडाखाली जाऊन बसा. तुमच्या अंगावर एका टायमाला पावशेर दही टाकीन तो. मग कराय कावळा. मग कावळा कोकत नसतो, कावळा वरडत असतो. भाऊ, कावळा सरळ चालवतो का वाकडा? बरं नाही भाऊ, कावळा चालवतो का उड्या मारतो? मामा, दाजी, बघत भाऊ, उड्या सरळ का तिरक्या? तिरके म्हणजे बरेचसे कावळे तिरकेच आहेत. आपलं नाद नाही करायचं. आणि ह्या तिरक्या पायी संपले. आणि म्हणून कावळा तो नाही सांगायचा माऊलीला, माऊलीला कावळा सांगायचा. काक भृशुंडी. ज्यांनी गरुडाला रामायण सांगितलं ते काक भृशुंडी कावळा. आणि म्हणून कावळा ओरडत नसतो, पण कावळ्याला कळत असतं पाहुणे येणार आहेत आज. म्हणून कावळ्याला कळालं, टिटवीला कळालं, माई पिंगळ्याला मरण कळालं. एकटा जर पिंगळा तुमच्या दारात येऊन जर ओरडत असेल महिना 2 महिन्यापासून, तर समजायचं काहीतरी अपशकून आहे. पण जोडीचा पिंगळा जर आला तर मी नाही सांगत, नाथ बाबा सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा, शेवटी बा काळ बांधून येईल. सरळ शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बघायला. 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 महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. बिगडा महाद्वारी बोली बोलत रे बिगडा महाद्वारी बोली बोलत रे बिगडा महाद्वारी. वरच्या आईला तुम्ही सावध राहावे. उतरणे हा पाटील बुवाला मग लावून सवे. बुवाला मनावूनी बरे. हा चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. बिगडा महाद्वारी बोली बोलत रे बिगडा महाद्वारी. बिगडा महाद्वारी बोली बोलत रे बिगडा महाद्वारी. पिंगळा पिंगळा पिंगळा. पिंगळा, पिंगळ्याला कळालं. एक सांगू तुम्हाला, घोड्याला जे कळालं ते कोणालाच नाही कळालं. घर भरणी जर असेल ना, घर भरणी, दुसऱ्या दिवशी
आदल्या दिवशी गावरान गाईन घोडा जर तुमच्या दारात बांधला ना तर तुमच्या घरातल्या सगळ्या खोडी निघून जाते. काही जण म्हणतात आबा सिमेंट नवय लोखंड नवय डबर आणि याला काय पूजा करायची बघ हे सारं तर नवच आहे. सांगू तुम्हाला हे खिडकीला वापरलेलं जे लोखंड याचा अगोदर काय होतं तुम्हाला माहित आहे का? यदा कदाचित या लोखंडाने एखाद्या जर घात झालेला असेल घात किंवा तुम्ही ज्या पायात दगड टाकले त्या दगडाने एखाद्याला जर ठेचून मारलेला असेल आणि ते जर तुमच्या घरात असेल तर तुमच्या घराला समाधान लाभणार आहे. सरळ घर फिरल्यावानी म्हणून काही म्हणतात आबा बाबा बाप आला का पोरग नाही फना काढीत फना काढीत जसं नागच मुंगच जसं झटप राहते का तसं घरात नुसतं बांधल्यापासून नुसतं वयचा का वैतगी चालू आहे सापराचा बरे होते. याचं कारण आहे आणि हा काढून टाकण्याची ताकद. म्हणून पूर्वी शक्यतो 99% लोकांच्या दारात घोडे असायचे आणि गावरान गाय असायची. त्या घोड खोड घालत किंवा असली तर घेत आपल्या अंगात घेत आणि गावरान गाई खोड घालते. ह्या दोन गोष्टी जर आपल्या दारात असतील तर तुमच्या घरातलं वातावरण एक नंबर आहे. जे पक्षाला कळालं जे पशुला कळालं ते माणसाला कळालं नाही. मला सांगा पक्षी जेवढे आनंदित आहे तेवढे माणसं नाहीत. सगळ्यात जास्त रोग माणसाला का पक्षाला? एक 5 मिनिटात मी कीर्तनाला जय विठ्ठल करणार आहे. हा एक 2-3 मिनिटात. पहिलं चरण झालंय का नाही? मग ते पहिलं चरण म्हणा कोणीतरी. उडाली पक्षी गेली अंतराळी उडाली पक्षी गेली अंतराळी उडाली पक्षी गेली अंतराळी उडाली पक्षी गेली अंतराळी उडाली पक्षी गेली कैसे माझे मान राहो का ईश्वरी कैसे माझे मान राहो का ईश्वरी कैसे माझे मान राहो माझे मान राहो का ईश्वरी माझे मान राहो का ईश्वरी माझे मान राहो का उडाली पक्षीने गेली. याच्यामुळे महाराजाचं फगत निघून गेल्या त्या. एक सांगू वडील गेले, वडिलाची इच्छा होती पोराचा बंगला 4 चाकी गाडी पाहिजे पण गेले तेव्हा नव्हता. पण गेल्यानंतर 1-1.5 वर्षात बंगलाही कसा झाला गाडी कशी दारात उभी राहिली हे त्या पोरालाच कळलं नाही. तर जुने लोक म्हणतात म्हातारीनं माग वळून पाहिलं काय नाही. जे सूक्ष्म देहात जे स्थूल देहात करता येत नाही ते सूक्ष्म देहात तो जीव करून जात असतो. म्हणून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते तया कोळा. मुलगा भाऊसाहेब आहे ना सुंदर आहे, अतिशय आनंदाचं जगणारा पोरगा.
ब्र शब्द नाही कुणाला अतिशय. बाकीचे सगळे बागडे परिवार सगळे परमार्थात असणारे. आमचे बंडू मामाने इथं मंदिर, काल भैरवनाथाचं मंदिर इथं वस्ती केली. सगळे मस्त. ते परशुराम आहे, हे सगळे मुलं आमचे वायरमन आहेत. पुन्हा दूध घालायला येतात ते वायरमनचे भाऊ दत्तू भाऊ आहे. हा, हे सगळे अगदी मस्त जगणारे माणसं, आनंदाने जगणारे माणसं आहेत, समाधानाने जगणारे माणसं आहेत मायबापांनो. आणि आमच्यातनं निघून गेलेल्या आईच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता केलं गेलेलं पुण्यकर्म, त्या पुण्यकर्माच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा आमच्या सर्व महाराज मंडळी, बागडे मामा हे सगळं तुमच्या प्रेमाने आलेले आहेत माणसं. हा, मग इथं तुमच्या शेजारी माझा पुतण्याच येतो तांबे. हा, पुन्हा आमचे युवा कीर्तनकार संतोषजी महाराज, गिरे महाराज, अशोक भाऊ, विकासानंद महाराज, तुषार महाराज, शिवाजी भैया, कृष्णा महाराज, ही तर परत खाली कृष्णा महाराज बसलेले आहेत, मामा ताजी हे भाऊ आहेत. हे सगळे माणसं प्रेमाची माणसं आहेत. ते म्हणले महाराज भजनेचं काय होईल? म्हणलं तुम्ही ज्याच्या त्याच्या तिथे गेले का बराबर भजनी तिथे येणार आहेत. हां, गिरे महाराज, अशोक भाऊ येत नाही, बराबर येणार आहे. आणि समजायचं आपले तिथं आला नाही आणि आपण बी डोक्यात ठेवायचं, आपण बी लई नाही करत भाऊ येऊ काय वाद आली येऊ काय आला जात. जे आपल्या तिथं येतात ना त्यांच्या तिथं हमकाच जा. बरं, जे आपल्या तिथं कोणी येत नाही काहीच नाही, काही जण मग आम शायनिंग पखात घेऊन कम नव्हता आला रे, म्हातारी मेली होती, वयाच म्हातारीला आम्हाला वादाला बोलितो का. बरं, कधी काही पैसे देत नाही ना, काही रुपये देत नाही. बाबा लोकांनी ते पैसे घेतात आणि पाकिटवर जीवन जगत आहे की नाही. याला त्या दिवशी एक जण म्हणला किती आलं पाकिट, मी म्हणलो पाकिट दिलं, सप्ताला रुपये नाही आणि शायनिंग 10,000ची. हे लक्षात ठेवा. आणि एक सांगतो बागडे मामा, इथून पुढे तुमच्या तिथं आत्ता कोण आलंय नाही तर लई पुळकाना घेऊन द्या, जाऊन द्या बा, त्याला काम होतं. काम आपल्यापेक्षा या वर्ष श्राद्धापेक्षा त्याचं काम सगळ्यात जास्त होतं का. त्याच्या तिथं पाणी वाढू नका. तो म्हणतात नाही बा वारकरी मी, नाही मग ते वारकरी नाहीत का. आपले तिथं आलेत कोण, हे आलेले माणसं आहेत ना, यांना जपा. आणि तुम्ही जपला भगवंत तुम्हाला जपतो. तुम्हाला माहित आहे तुम्ही सगळ्याला जपता, साऱ्याचे तिथं आहात तुम्ही. माझ्या तिथं 2 दिवस जर नाही आले तर मला करमत नाही. 2 दिवस माझ्या घरी जर मला उठायला नाही आले तर ते म्हणते उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. आणि परत म्हणजे झोपलेला आहे का रे अजून, उठ ना मग. उठायला येतात. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला प्रत्येकाला, ज्यांच्या घरी म्हातारे माणसं आवर्जून जातात ना, आवर्जून भाऊ आवर्जून आपल्या घरामध्ये म्हातारे माणसं येतात ना, समजायचं आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या प्रपंच वृद्धिंगत होत चालले. आणि आपलं दार टाळून जर लोक जात असतील तर समजायचं आपल्याकडे काही नाही, आपल्याकडे निघायला लागले आता सारे. आणि म्हणून बोलीत जा प्रेमाने लोकांचं तिथं पवित्र तुळशीच्या माळा घालायचं समज. आता करा, आपल्या पोरांना माळा घालीत जा, पवित्र तुळशीचे माळा आपल्या पोरांना घालीत चला. आपला परिसर बागायत आहे, जेऊर बागायत आहे, देवगाव बागायत आहे, कुडगाव बागायत आहे, देवसड बागायत आहे. हे बागायत परिसर आहे. आणि बागायत परिसरामध्ये अकल कमीन पैसे ज्यादा आले का दांडरल्यावणी होते. याच्या करता हे बंधन घ्या. मी म्हणतो माया कुणात घालावा असं नाही. देवगडला जा, तारकेश्वर गडवर जा, यांच्याकडून माळा घालून या. माळ ही एक बंधन आहे. काही म्हणतात माळकरी लबड आहेत बाबा, माळकरी लबड आहे. माळकरी नाही लबाड आणि माळी घातलेले आहेत. स्वच्छ जीवन जगायला लागा, सुंदर जीवन जगायला लागा. कोण्या दिवशी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. विठोबार या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य कार्यक्रम. सगळे पाहुणे रावळे आले. जेवण करून जा, सर्वांनी भोजन करून जा. प्रत्येकाच्या तिथं तुम्ही खाल्लेलं आहे, याच्यामुळं तुमच्या घरी सगळ्यांना खावंच लागणार. आपण आता बरेच कार्यक्रम श्राद्धाचे 10वेचे करतो, आपण पहिल्याच पंक्तीत बसतो आहे का नाही. आता कोण बसत ते पहा.
नाही तर पुन्हा सावध राहायचं आपण. या आपल्या तिथं खाल्लं नाही ना, या तिथं बी लोकांना खाऊन द्यायचं नाही गाडी. सगळ्यांनी खाऊन जा. निष्पाप घर आहे ते, आनंदाचं घर आहे महाराज. आजीबाई गेली ती आनंदाने गेली, समाधाने गेली, तृप्तीचा ढेकर देऊन गेलेली आहे. आणि म्हणून जय विठ्ठल करतो. 2-3 जण श्रद्धांजली पर बोलतील, तदनंतर आपण सामुदायिक पसायदान घेऊया आणि कार्यक्रमाला पूर्णविराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलले ने गुरे मेने वा गुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. राहे विचारीला अधिकार मिया. प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपल्या गावचं भूषण रामायणाचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज तांबे यांच्या मधुर वाणीतून आपण कीर्तन सेवा श्रवण केलेली आहे. आज यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आपल्या वैदिक धर्मामध्ये जे 16 संस्कार आहेत त्यातला अंत्येष्टी संस्कार म्हणजे मरण हे सर्वात शेवटचा 16वा संस्कार आहे. आणि मरण हे एक पवित्र कार्य आहे. प्रत्येकाला जन्माला आलं त्याला जावं लागतं, परंतु आपल्या महामृत्युंजय मंत्रामध्ये म्हटलेलं आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षी यमामृतात. ज्या पद्धतीनं पूर्ण आयुष्य जगून ज्याप्रमाणे खरबुजाचा येल असतो आणि ते खरबूज पक्व झाल्यानंतर आपला सुगंध सर्वांना देतोय आणि त्याचं देठ आपोआप त्या फळापासून बाजूला होतं, अशा पद्धतीनं मातोश्रीनं पूर्ण आयुष्य जगून आपल्या अनुभवानं आपल्या कर्मानं साधू संतांची सेवा केली, पतीची सेवा केली. आणि अशा या मातोश्री आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आणि 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आपण श्राद्ध करतो, याच्या पाठीमागं आपल्या जीवनातील हा शेवटचा पिंडदानाचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी आपल्या रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. आज आपल्यामधून निघून गेलेल्या कैलासवासी सौभाग्यवती सिंधुबाई मुरलीधर बागडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण ज्यांच्या अमृततुल्यवाणीमधून कीर्तनरूपी सेवा श्रवण केली ते आपल्या गावचं भूषण वाणीभूषण हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या अमृततुल्यवाणीमधून आपण कीर्तन श्रवण केलं. या मातोश्री निघून गेल्या. खऱ्या अर्थानं पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. जी पतीच्या मतानुसार जीवन व्यतीत करते तिला पतिव्रता म्हणतात. आणि ती पतिव्रता असते जिची इच्छा असते की आपण जाताना सौभाग्याचं लेणं हे आपल्या कपाळावरती असावं. भलं मोठं कुंकू या माऊलीच्या कपाळावरती होतं. परमेश्वराला एकच प्रार्थना करीत होती, नको मला ऐश्वर्य, नको मला धन, नको मला काहीच नको, पण देवा तुझ्याकडे एकच मागणं मागते की माझ्या कपाळावरचं हे कुंकू मी जातानाही असंच राहू दे. आणि तीच इच्छा पांडुरंग परमात्म्यानं त्यांची पूर्ण केली. कारण आपण म्हणतो पतीच्या पुण्याईमध्ये निम्मा वाटा पत्नीचा आपोआप असतो. पतीनं जे पुण्य केलं ते पत्नीला आपोआप निम्म मिळत असतं. आणि बागडे मामा तुम्ही जे पुण्य केलं ते पुण्य निश्चितच आईसाहेबांना त्या ठिकाणी मिळालं. त्या सौभाग्याचं लेणं लिहून या ठिकाणाहून निघून गेल्या. मला नाही वाटत कधीच बागडे मामाने विचारलं असेल मी भजनाला जाऊ का, मी वारीला जाऊ का. बागडे मामा म्हणले असते नाही मी वारीला चाललोय, हे पाय तू इथलं. म्हातारीने कधीच त्याला विरोध केला नसेल. आणि म्हणून म्हातारीला असं चांगलं मरण, कारण शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरणानं माणूस कळत असतो. चांगलं मरण या ठिकाणी आईसाहेबांना आलं.
जाणार तर सर्वच जण आहोत, सृष्टीचा नियम आहे, जातशे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतसच तस्मात परिहारार्थे नत्वम शिवचितो मरहसी. परंतु जाण्यानं कुटुंबात जी पोकळी निर्माण झाली ती न भरून निघणारी आहे. परंतु पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करीन की या बागडी कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्यातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्मा त्यांना देवो. मी माझ्या उगले कुटुंबियाच्या वतीनं, समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं कैलासवासी सौ सिंधुबाई मुरलीधर बागडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि बागडे मामांनाही असंच निरोगी आयुष्य पांडुरंग परमात्म्याने देवो, त्यांच्या हातून अशीच शेवटपर्यंत त्या पांडुरंगाची सेवा घडत राहो हेच मागणं मागतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, जय हरी. सामूहिक पासायदान हरिभक्तीपरायण संतदास महेशजी महाराज रिंदी हे घेतील.